सावधानता म्हणजे आपल्या कायेचं भान आहे, शरीराचं भान आहे. आणि हे भान आपण का कशामुळं ठेवू शकतो? म्हणजे ही कायानुसती, कायेचं भान आपण कशामुळं ठेवू शकतो? तर ही काया, हे शरीर जिवंत आहे, लाईव्ह बॉडी आहे, जिवंत शरीर आहे. आणि जिवंत आहे कशावरून? याच्यामध्ये जाणीवा आहेत. जाणीवा म्हणजे जे जाणवतं, शरीर जाणवतं, काया आपल्याला जाणवते, आहे, ही काया आहे हे जाणवतं. जाणीवांमुळं, जिवंतपणामुळं, फिलिंगमुळं, त्याला आपण वेदना म्हणतो. आणि ही जी काया आहे, ही जी जाणवते, त्याच्यामध्ये मुख्यतः दोन जाणीवा असतात. एकतर सुखदायक आहे किंवा काहीतरी दुखणं खुपणं चालू आहे. म्हणजे सुख किंवा दुःख हे आपल्याला या दोन जाणीवा, त्याला पालीमध्ये वेदना म्हटलेलं आहे. मराठी वेदना नाही, पाली वेदना. वेदना म्हणजे जाणीवा, जे जाणवतं आपल्याला. मुख्यतः दोन जाणीवा आहेत, दोन वेदना आहेत. सुख वेदना किंवा दुःखद वेदना, दुःख वेदना. तिसरी पण वेदना जाणीव सांगितलेली आहे, ती सुखदायक पण नसते आणि दुःखदायक पण नसते. म्हणजे असं जाणवणारी एक तर वेदना नाही, ती जाणीव नाही ती, पण तिच्यात काहीतरी जाणीव आहे. काहीतरी जाणवतं, त्याच्यात सुख नाही, दुःख नाही, पण काहीतरी जाणवतं. त्याला असुख पालीमध्ये अदुख. असुख, पालीमध्ये असुख अदुख वेदना म्हटलेलं आहे. पालीमध्ये असुख अदुख वेदना म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला न्यूट्रल, म्हणजे काहीतरी आहे पण जाणवत नाही. ती मूर्छित वेदना पण असू शकते. आणि ती मूर्छित वेदना ही अजागृतीमुळे, ज्याला मोहावस्था म्हटलेलं आहे, अविद्येमुळे ती जाणवत नाही. तर या जाणीवा ज्या आहेत, आपल्याला जे जाणवतं या जिवंत कायेमध्ये, आणि या कायेमध्ये अर्थातच चित्त आहे, मन आहे, पण तो जिवंतपणाचाच भाग आहे तो. तर जे आपल्याला जाणवत नाही, ती मूर्छित वेदना आहे. आणि ती, त्याचं भान नसल्यामुळे, त्याची सती नसल्यामुळे त्या स्पष्ट जाणवत नाहीत. त्या मूर्छित पण आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये विशेष असं सुख पण नाही आणि दुःख पण नाही. म्हणून या जाणीवा आपल्याला या सतीमध्ये, जागृतीमध्ये जाणवतात, त्याचा अभ्यास केल्यावर. पण कधी? कायेत उतरल्यावर. म्हणून कायेत उतरणं हे पहिलं काम आहे. कायानुसती हे पहिलं काम आहे. आणि या कायेमध्ये उतरणं, डायरेक्ट उतरणं, थेट उतरणं अवघड असतंय, कारण ती गुंतागुंत आहे. स्थूल काया ही हाडामासातली गुंतागुंत आहे. कारण या कायेमध्ये खूप काय काय आहे. केसापासून तळपायापर्यंत, डोक्याच्या केसांपासून, वरच्या भागांपासून तळपायापर्यंत बरंच काय काय आहे. आणि ते सगळी काया आपल्याला एकाच वेळेला जाणवत नाही. त्यातला जिवंतपणा जाणवेल, काही जाणीवा जाणवतील, पण सगळं एकाच वेळेला जाणवत नाही. म्हणून कायेत उतरणं सोपं नाही. आणि त्याच्यामुळे आनापानसती सांगितली असावी, असं मला वाटतं. श्वास, या कायेतला जो श्वास आहे, जी काया नैसर्गिकपणे
हे शरीर नैसर्गिकपणे आतून आत श्वास घेतं. म्हणून आपल्या पोटाची हालचाल चालू आहे, छातीची हालचाल चालू आहे, म्हणजे छातीच्या पिंजऱ्याची. छातीचा जो पिंजरा आहे त्या पिंजऱ्याची हालचाल चालू आहे, पोटाची हालचाल चालू आहे, आणि पोटाच्या आणि छातीच्या पिंजऱ्याच्या मध्ये जो श्वासपटल नावाचा पडदा आहे त्याची मुवमेंट चालू आहे, त्याची हालचाल चालू आहे. म्हणून आन आणि अपान होतं. प्रसरण पावला आन किंवा आकुंचन पावला आन म्हणजे श्वासपटल. श्वासपटल आकुंचन पावला, पोकळी निर्माण झाली, हवा आत आली, आन. प्रसरण प्रसरण पावला म्हणजे श्वासपटल पूर्ववत झाला, अपान, हवा बाहेर. तर हे नॅचरली चाललेलं आहे, नैसर्गिकपणे चाललेलं आहे, आणि कायेमध्ये चाललेलं आहे. आनापान या धडामध्ये चाललेलं आहे. म्हणून पोटाची हालचाल, छातीच्या पिंजऱ्याची हालचाल आणि पाठीची हालचाल, हे सगळं धड जे आहे हे आन आणि अपान करतं. अर्थात याच्यावर मेंदूचं कंट्रोल आहे. जे श्वास केंद्र जे काही आपल्या डोक्यामध्ये आपल्याला माहित नाही नेमकं कुठं आहे ते, परंतु मेंदूमध्ये ते असं सांगितलं जातं की मागच्या बाजूला आहे. त्याच्यात आपल्याला आत्ताच जाण्याची आवश्यकता नाही. त्याच्या नियंत्रणामुळे ही काया आन करते, अपान करते. आणि म्हणून आन अपान कायेमध्ये होतं. आपल्याला जे जाणवतं तेवढाच आपला अभ्यास आहे. जे आपल्याला जाणवतं, वेदना, जाणीवा, तेवढाच आपला अभ्यास आहे. या जाणीवा श्वासात पण आहेत, आणि श्वास हा कायेत आहे, शरीरात आहे. म्हणून कायानुसतीसाठी आनापानसती आहे. आणि कायानुसती का यायचं? शरीराचं भान का आलं पाहिजे? कायेचं भान, शरीराचं भान का आलं पाहिजे? कारण त्याच्यात जाणीव आहेत, जिवंतपणा आहे. तो आपला अभ्यासाचा विषय आहे. कारण त्याच्यात सुख-दुःख आहेत, आणि त्यातलं दुःख हा प्रॉब्लेम आहे. आणि दुःखातून मुक्त होणं म्हणजे निब्बाण, हा आपला मुख्य विषय आहे. हा बुद्ध धम्माचा मुख्य विषय आहे. हा बुद्धांच्या शिकवणीतला मुख्य विषय आहे. बुद्धांना जे प्राप्त झालं ते दुःखमुक्ती, तो हा विषय आहे. निब्बाण हा विषय आहे. बुद्धत्व विषय आहे. म्हणून कायेत उतरायचे, कायेतच सर्व काही अनुभवायचे. आणि जे जे अनुभव येतात कायेमध्ये, ते वेदना म्हणजे जाणीवांच्या पातळीवरची असतील, चित्ताच्या पातळीवरचे असतील, म्हणजे इमोशन्स आपण ज्याला, भावना, म्हणजे हे पाहिजे नको, लोभ द्वेष, हा जो संघर्ष आहे तोही कायेमध्येच आहे. मेंदू ज्याच्यात विचार चाललेले आहेत, मनोधम्म, तेही कायेमध्येच आहे. म्हणजे कायेमध्येच वेदना आहेत, कायेमध्येच चित्त आहे, कायेमध्येच विचार प्रक्रिया आहे. कायेलाच इंद्रिय जोडलेले आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. म्हणजे कायेत उतरल्याशिवाय, आतमध्ये उतरल्याशिवाय हे लक्षात येत नाही. म्हणून धम्मं कायेन पश्यति म्हटलेलं आहे. धम्म हे सगळे धम्म आहेत. जे काही जागृतीला, सतीला जाणवतं, म्हणजे सती, जागृती म्हणजे बुद्धत्वाचं ते काय आहे, ते मुख्य अंग आहे. बुद्धांना आपण सम्यक संबुद्ध म्हणतो, म्हणजे संपूर्ण जागृत. तर संपूर्ण जागृतीची अवस्था त्यांना प्राप्त झाली म्हणून ते बुद्ध झाले. परंतु बीज रूपात ते प्रत्येकात आहे. म्हणून बुद्धांनी जी सगळ्यांनाच हे सांगा असा जो आदेश दिलेला आहे, प्रत्येकाला कळू दे आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय, सगळ्यांनाच कळू दे आहे.
की ह्याच्यातून मुक्ती मिळू शकते. कायेत उतरल्याने. धम्मं कायेन पස්සती. कायेने कायेत धम्म ज्याला दिसतात, पස්සती पाहतो, दिसतात, जाणवतात, प्रयत्नपूर्वक व्यायाम, सम्यक व्यायाम, काया वेदना चित्त मनोधम्माच्या पातळीवरचा व्यायाम. हा जर पद्धतशीरपणे आपण केला, व्यायाम म्हणजे प्रयत्न, प्रयत्न. व्यायाम म्हणजे कसरत नव्हे, व्यायाम म्हणजे प्रयत्न. तर हे प्रयत्न सम्यक पद्धतीने व्यवस्थितपणे जर आपल्याला करता आले, तर आपण संपूर्ण कायेमध्ये उतरतो आणि कायेचं भान येतं. त्याला आपण सावधानता म्हणतो. आपल्या सामान्य भाषेमध्ये सावधान म्हणजे अलर्ट होतो आपण, आतल्या आत अलर्ट होतो. तर आपल्या जी वर्कशॉपची सुरुवात आहे, जी आता ही याला आपण ऑनलाईन कार्यशाळा म्हणतो. तर याच्यामध्ये आपण जेव्हा सावधान म्हणतो सुरुवातीला, तेव्हा त्याचा अर्थ हा सती आहे आणि एवढा मोठा अर्थ त्याच्यात आहे. आणि तो आपल्या संपूर्ण अभ्यासाचा म्हणजे जागृतीच्या अभ्यासाचा, सती साधनेचा तो बेस आहे. कायेमध्ये उतरायचं. कारण धम्म समजून घ्यायचे. धम्म म्हणजे आतल्या सगळ्याच घडामोडी. म्हणजे श्वास काय, काया काय, त्यातल्या जाणीवा वेदना काय, चित्त काय जे धावपळ करतं, लोभ द्वेष, त्यातली मोहावस्था काय म्हणजे अविद्या अज्ञान काय, अनकॉन्शियस माइंड म्हणजे काय, अजागृत मन म्हणजे काय, अजागृत चित्त म्हणजे काय, हे कायेत उतरल्याशिवाय अंतर्बाह्य कायेत. कायेत म्हणजे आतच नाही, बाहेर पण. कारण काया बाहेर पण आहे, जिला आपण त्वचा म्हणतो. जिथं स्पर्श होतो, तसा स्पर्श आत पण कशाच्या तरी निमित्ताने होतो. जसं आता आपली श्वासोच्छ्वास चाललाय, तर काहीतरी स्पर्श आहे आतल्या आत. आकुंचन प्रसरणात जाणवतं, पचनक्रिया जाणवते, हृदयाचं पंपिंग जाणवतं, काहीतरी जाणवतं. तर ते स्पर्शच आहे आतल्या आत. तो जणू काही ते स्पर्शच आहे. रक्ताभिसरण आहे टॉप टू बॉटम, किंवा मज्जासंस्थेतल्या ज्या काही लहरी आहेत, कंपन आहेत, हे जाणवतात. आणि त्या जाणीवांमुळे आपल्याला आतला अभ्यास होतो सगळा. तिथे आपल्याला सुख-दुःख पण कळतात. त्यातला दुःखाचा प्रॉब्लेम कळतो. दुःख कळतं, मग दुःखाचं कारण कळू शकतं, निवारण होऊ शकतं. ते नॅचरली होतं मग. सती जागृती ते करते. तिथं काय प्रॅक्टिकली आपल्याला काही असं वेगळं काही करण्याची गरज नसते. जागृती आली की प्रश्न सुटला. कारण प्रश्न सोडवणं याच्यासाठी चित्ताची आणि मनाची धडपड चाललेली आहे. तडफड जी चाललेली आहे ती मुक्तीसाठीच, दुःखमुक्तीसाठीच. म्हणून ते चित्त, ते मन, त्या जाणीवा, ती काया जागृत झाली. चारही पातळीवर सतीपठ्ठाण ज्याला म्हटलंय, चारही पातळीवर जागृती आली की दुःखमुक्तीची सुरुवात झाली. आणि ते कसं होतं ते सप्तबोध्यांगामध्ये जे सांगितलेलं आहे. सती म्हणजे चारही पातळीवरची सती, मग त्याच्यातून धम्म विषय ॲनालिसिस, त्याचं पृथक्करण, हे आहे, हे आहे. म्हणजे ज्याला आपण कार्यकारण भाव म्हणतो, किंवा खोलात जाऊन त्याला आणखीन प्रतित्व समुत्पाद म्हटलेलं आहे. जेवढा आपण खोलात उतरतो तेवढा धम्म विषय होतो, म्हणजे धम्म समजतो. हे आहे, ते आहे, जे काही जाणवतंय ते, जे काही दिसतंय जाणवतंय ते, तिथं धम्म विषय झाला की मग त्याचा बोध होतो, कळतं ते. म्हणजे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, मेंटल ॲक्टिव्हिटीज आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीज आतल्या ज्या आहेत, ह्या कळतात. अनापान ही पण एक ॲक्टिव्हिटीज आहे, सिस्टम आहे ती.
एक ब्रिदिंग सिस्टम कायातली, तर ती पण एक ऍक्टिव्हिटीज आहे. तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या कळतात, तर मग ते आपण म्हणतो हा हे श्वास आहे, किंवा हे काहीतरी पोटात दुखतंय, किंवा हे काहीतरी डोक्यात दुखतंय, किंवा हे काहीतरी आता मला सध्या जो आजचा जो प्रॉब्लेम आहे माझा, म्हणजे नाक कान घशाचे संबंधित जो काल आपण दीर्घ चर्चा केली, आजचा त्याचा एक वेगळा इफेक्ट मला असा जाणवतो. माझ्या डाव्या कानामध्ये वेगवेगळे आवाज येत आहेत. त्याला टिनिटस हा प्रॉब्लेम आहे. टिनिटस म्हणतात त्याला. म्हणजे कानामध्ये सतत ती गणगण भणभण काहीतरी अशी अं, जोरात चाललेल्या गाडीची घरघर कशी असते तसं काहीतरी, काहीतरी शिट्टी वाजणार काहीतरी होतंय ते कानात. तर ते चालू आहे ते. तर ते जाणवतंय ते. तर काल आपण जे चर्चा केली, आपला शारीरिक आजार, आपल्या शारीरिक व्याधी या आपल्या मानसिक व्याधी, मानसिक आजार नाही बनल्या पाहिजेत. तो खरा अभ्यास दिसतोय मला. प्रॉब्लेम हे चालूच राहणार आहे मरेपर्यंत, कारण मरण हा पण एक प्रॉब्लेमच आहे. ते पुढची गाथा आहे, त्याच्या संबंधितच आहे. पुढच्या एक दोन गाथांमध्ये तो मुद्दा येतो. आज आपण दोन गाथा पाहणार आहोत, थोडस धावत्या. पण त्याच्या आधी हे स्पष्टीकरण आपल्याला उपयोगाला येईल, कारण त्याच्यातून तो अर्थ पण कळेल. तर आता समजा एक जो काही त्रास चालू आहे, तो त्रास त्याच्या जागेवर, कानात चाललेला त्रास, किंवा काही सायनसचा त्रास, सर्दीचा त्रास, ॲलर्जीचा त्रास, बोलतानाचा त्रास, जो काही त्रास आहे तो त्रास त्याच्या जागेवर. त्याच्यामुळे आपलं चित्त विचलित होत असेल, मन विचलित होत असेल, तर तोच प्रॉब्लेम आहे. म्हणजे दुःख हा प्रॉब्लेम नाही, दुःखाने दुःखी होणं हा प्रॉब्लेम आहे. दुःख मुक्तीचा अर्थ मला असं वाटतं असा आहे, की दुःख हे असणारच आहे. यातना यातना ह्या असणारच आहेत. कारण बुद्धांना पण मृत्यू मृत्यू होता, बाबासाहेबांना पण मृत्यू होता. मृत्यू हा असणारच आहे. पण मृत्यूचं भय नाही, किंवा मृत्यूच्या यातना नाही. मृत्यूमुळे होणाऱ्या यातना जेव्हा होत नाहीत, तर ती विमुक्ती आहे, ती दुःखमुक्ती आहे. दुःखमुक्ती म्हणजे दुःख संपवलं असं नाही. दुःखामुळे होणारं दुःख, यातना, ह्याच्यातून आपण मोकळे होत जातो. मला वाटतं ही साधना आहे. हे आपण प्रॅक्टिकली लक्षात घेऊया. प्रॅक्टिकली, हे केवळ थेरी नाही. ही याचं म्हणजे आपण म्हणतोय, किंवा मी म्हणतोय, सांगतोय, म्हणजे ते मान्यच करायला पाहिजे असं नाही. ज्यानं त्यानं पाहायचंय आपल्यामध्ये, कारण प्रत्येकाला दुःख आहेत. आज 18 लोक आहेत, 18 लोकांचं 18 प्रकारचं दुःख आहे. काहीतरी प्रेशर आहे, काहीतरी टेन्शन आहे, काहीतरी विचलन आहे. शारीरिक असेल, मानसिक असेल. काही चिंता असतील, अस्थिरता असेल, अस्वस्थता असेल, भीती असेल, अनिश्चितता असेल, अनसर्टन्टी असेल, म्हणजे काय होईल, कसं होईल, ही जी एक सतत अनिश्चितता असते. आणि डाऊट, त्याच्यामुळे डाऊटफुल एक मनाची अवस्था असते. सतत शंका असते मनामध्ये, म्हणजे काही स्पष्ट कळत नाही. तर हा त्रासच आहे, हे टेन्शन आहे, हे प्रेशर आहे. आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि ते प्रत्येकानं त्याचं त्याचं पाहायचं आहे. आपण सगळेजण माणूस म्हणून एकसारखे आहोत, परंतु आपलं सगळ्यांचं जगणं एकसारखं नाही. कारण प्रत्येकाचं, ज्याला संस्कार म्हटलेलं आहे, आणि संस्कार हे दुःख आहेत. सभ्य संखारा दुःखाती. प्रत्येकाचं जीवन जे आहे, जिवंतपणा, जे जीवन जे आहे, जे संस्कार आहेत, जे चित्त आहेत, विचार आहे, संस्कार वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे. म्हणून प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं शरीर
शारीरिक व्याधी या वेगवेगळ्या असणार आहेत. कोणाचं डोकं दुखतंय, कोणाचं सर्दी आहे, कोणाचं काय हातपाय दुखतायत, कोणाचे गुडघे दुखतायत, कोणाला काय ताप असेल, कोणाला काही मायग्रेन सारखा काही प्रॉब्लेम असेल, काही असेल, ज्याने त्याने बघायचं ते. त्याच्यातून मोकळीक, त्याच्यातून मुक्तता हा विषय आहे. आपला आपली चर्चा अशी चालली की ह्या यातना या आपल्या मानसिक यातना बनता कामा नयेत, आणि ती साधना दिसते मला. म्हणून सती महत्वाची आहे. आणि हे भान ठेवून आपण धम्मपदाचा अभ्यास करतोय. आपण नेहमीसारखा म्हणजे काहीतरी वाचता येतं म्हणून वाचायचं, अर्थ कळतो म्हणून अर्थ काढायचा, एवढंच आपल्याला काम नाही चाललं. आपलं आपलं काम चाललेलं आहे की याचा आपल्या व्यावहारिक जीवनाशी काय याचा संबंध आहे, हे आपण पाहतोय. आणि धम्मपदातले जे शब्द आहेत त्याच्या आधारे आपण ते पाहतोय. आणि आता आपण हेही परत परत विचार करतोय की धम्मपदातले सगळे शब्द हे बुद्धांनी असेच्या असेच म्हटले असतील असं काय, असं नाही. कारण ह्याच्यामध्ये रचना जी केलेली आहे ती नंतरच्या लोकांनी पण केलेली असू शकते. त्यामुळे काही शब्द हे त्याचा अर्थबोध होत नाही, किंवा काही प्रिंटिंग मिस्टेक सुद्धा आहेत. आत्ताच आपण जी पुढची गाथा पाहणार त्याच्यामध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक पाहणार, म्हणजे याचा अर्थ ही करणारी नंतरची माणसं आहेत. त्याच्यामध्ये काही ना काही ॲडलेस होणारच आहे, कमी अधिक होणारच आहे. परंतु ह्याच्यातून आपल्याला जे आवश्यक आहे, ज्याच्यातून आपल्याला असा काही अर्थबोध होतो, हा हे बुद्धांनी सांगितलेलं असेल, असं म्हटलं असेल, अशी याची खात्री पटते. म्हणून आपण त्याचं चिंतन करतो. त्याला धम्मचिंतन म्हणतोय आपण. सती धम्मचिंतन, जागृतीपूर्वक आपण त्याचं चिंतन करतोय. आज आपण धम्मपदातली 135वी आणि 136वी गाथा पाहणार आहोत. 2 गाथा पाहू, कारण 35व्या गाथेमध्ये खूप मोठे चर्चा करण्यासारखं नाही. तर ती आपण ओझरती पाहू, आणि 136वी गाथा जी आहे ती आपण जेवढी जमेल तेवढं आज आपण त्याच्यावर चिंतन करू. दंडवग्गो, 10वा दंडवग्गो आहे. आणि दंडवगातली 7वी आणि 8वी गाथा म्हणजे धम्मपदातली 135 आणि 136वी गाथा, ती आज आपण पाहणार आहोत. यथा दंडेन गोपालो गाओ पाचेति गोचरं, एवं जराच मच्छूच आयुं पाचेंति पाणिनं. त्याचा अर्थ असा केलेला आहे, आणि हा अर्थ जो आहे तो आपण बुखारेंनी केलेला अनुवाद आहे, बार्टीचं प्रकाशन आहे. मूळ जे धम्मपद, हिंदी धम्मपद जे आहे ते भदंतानंद कौशल्यांजींचं आहे, आणि त्याचा मराठी अनुवाद बोखारेंनी केलेला आहे. आणि तो आपण पाहतोय, आणि त्याचाच मराठी अर्थ आपण पाहतोय. याचा अर्थ असा आहे, जसा गवळी काठीने गायींना कुराणात हाकून नेतो, तसंच वृद्धत्व, मृत्यू प्राण्यांच्या आयुष्याला घेऊन जातात, असा याच्यात अर्थ केलेला आहे. यथा, ज्याप्रमाणे, दंडेन म्हणजे दांडक्यानं, लाकडानं, काठीनं, गोपालो म्हणजे गोपाल म्हणजे गुराखी, ऍक्च्युअली गो म्हणजे गाय, गायीचं पालन करणार म्हणजे गुराखी. काही इथं त्यांनी गवळी असा शब्द वापरलाय. तर गुराखी, ज्याप्रमाणे गुराखी दंडानं गाव म्हणजे गायांना, पाचेती म्हणजे हकलून देतो, गोचरंग म्हणजे
गोचर जिथं गायी चरतात, म्हणजे गायरान ज्याला आपण म्हणतो ते, काय इथं कुरण असं म्हटलेलं आहे. ते रानामध्ये, गाय रानामध्ये किंवा चराऊ रानामध्ये, म्हणजे गुराखी गायांना जसा काठीनं त्या रानामध्ये, गाय रानामध्ये हकलून नेतो, अशी उपमा दिलेली आहे. त्याप्रमाणे माणसाच्या, म्हणजे प्राण्यांच्या, माणसांच्या आणि एवं, म्हणजे त्याप्रमाणे जराच मच्छूच, जरा म्हणजे म्हातारपण, मच्छू म्हणजे मृत्यू, च म्हणजे आणि अशा अर्थाचा शब्द आहे. एवं म्हणजे त्याप्रमाणे जराच मच्छूच, म जराच मच्छूच म्हणजे म्हातारपण आणि मृत्यू, पाणीनंग म्हणजे प्राण्यांना, प्राण्यांच्या आयुष्याला, आयुंग पा पाजेंती. आता हे पाजेंती हा पाचेंती असला पाहिजे, कारण वर पाचेती आलेला आहे, खाली पाजेंती आलेला आहे. तो पाचेंती शब्द असला तर प्रिंटिंग मिस्टेक दिसते ती. तर आयुंग पाजेंती पाणीनंग, प्राण्यांच्या आयुष्याला हे मृत्यू, या प्राण्यांच्या आयुष्याला हे म्हातारपण आणि मृत्यू हे घेऊन जातात. ज्याप्रमाणे गुराखी गायांना दंडाने गाय रानामध्ये, गोचरामध्ये हाकून लावतो, त्याप्रमाणे हे मृत्यू आणि म्हातारपण, म्हातारपण आणि मृत्यू प्राण्यांना घेऊन जातात, असा याचा अर्थ आहे. आता याच्यावर ते फक्त त्या गाया आणि गुराखीची तुलना केलेली आहे. आणि इथं जरा मृत्यू, म्हातारपण आणि मृत्यू, आणि प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी दोन्ही पण, यांची ही तुलना केलेली आहे. अं, याच्यात इथं जास्त विचार करण्यासारखं काही नाही, कारण सरळ सरळ आहे ते. त्याच्यामुळे याच्यात आपण खूप विचार करण्यात इथं अं, वेळ देण्याची काही आवश्यकता नाही. पुढची गाथा आपण लगेच पाहूया. अथ पापानि कम्मानि करं बालो न बुध्यति सेहि कम्मेहि दुम्मेधो अगिढ अगिढढोव तप्पती. मूर्ख मनुष्य पापकर्म करताना शुद्ध ठेवत नाही. आता हे शुद्ध म्हणजे सती आहे, जागृती आहे, भान. मूर्ख मनुष्य पापकर्म करताना शुद्ध ठेवत नाही, भान ठेवत नाही. वेळ आल्यावर त्याच्या त्या कर्मामुळे तो दुर्बुद्धी मनुष्य आगीत जळाल्याप्रमाणे भाजून निघतो, असा याचा अनुवाद केलेला आहे. स्पष्ट आहे. आणि पापवग्गामध्ये आपण पाप या शब्दाचा आणि पापी, पाप करणारा, याच्यावर आपण दीर्घ चर्चा केलेली आहे. आता जे लोक उपस्थित होते त्यांना ते ठाऊक आहे. इथं आपण पाहूया, अर्थ पापानी कम्मानी करंग बालो न बुच्छती. आता अथ याचा अर्थ जेव्हा, जब, जेव्हा पापानी कम्मानी म्हणजे जेव्हा पापकर्म होतात, केले जातात. अथ पापानी कम्मानी करंग करताना, पापकर्म करताना बालो न बुद्धती म्हणजे जो बाल असतो, जो अज्ञानी असतो, जो मूर्ख असतो, जो अविद्येत असतो, ज्याला जगण्याचं भान नसतं, सती नसते, म्हणून तो तो ते भानावर नसल्यामुळे त्याच्याकडून पापकर्म घडतं. बालो न बुद्धती. आता इथं इथं कसं आहे की भाषांतर जे केलेलं आहे तो शुद्ध ठेवत नाही.
शुद्धी ठेवणं आणि न ठेवणं हे माणसाच्या हातात नाही. कारण शुद्ध नसताना म्हणजेच अविद्या, अज्ञानातूनच जन्म आहे. अविद्या संस्कार जे 12 निदानं जे आहेत ना, अविद्या संस्कार विज्ञान नामरूप षडायतन स्पर्श वेदना तृष्णा उपादान जन्म जरा जाती मरण दुःख दौर्मनस्य वगैरे जे काही 12 निदानं जी आहेत, ही 12 निदानाचं मूळ अविद्याच आहे, म्हणजे अज्ञान आहे. म्हणजे भान नाही, सती नाही. म्हणून आपल्याला आपला जन्म आठवत नाही, कारण तेव्हा आपण भानावर नव्हतो. त्याच्यानंतरचे काही वर्ष अजिबातच आठवत नाही, 2, 3, 4 वर्ष काय असतील ते. आणि आत्ताही आपण जर आपल्या जीवनाकडे पाहिलं तर बऱ्याच गोष्टी अशा कशा म्हणजे मोहावस्थेमध्ये, भ्रमात किंवा भान नसलेल्या अवस्थेत, सती नसलेल्या अवस्थेत चाललेल्या असतात. आपल्याला आपलं भान बऱ्याचदा हरपलेलं असतं. मग आपण म्हणतो, काय समजलं नाही काय झालं ते. माझ्या लक्षात नाही आलं मी काय बोललो ते. माझ्या लक्षात नाही आलं मी काय केलं ते. आपण सहज म्हणतो. पण त्याचं कारण अविद्या आहे. त्याचं कारण अज्ञान आहे. त्याचं कारण भान नसलेली, सती नसलेली अवस्था आहे. आणि हे माणूस मुद्दाम करत नाही. इट हॅपन्स. ते जन्माबरोबरच ती गाफील अवस्था आलेली आहे. परंतु ती तशीच ठेवायची की नाही, याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. म्हणजे तशी राहू नये, गाफील अवस्था राहू नये, म्हणजे अजागृत अवस्थेत जगणं चालू नये, याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि ती सती साधना आहे. तीही जागृतीची साधना आहे. तर याच्यात जसं म्हटलेलं आहे या गाथेमध्ये, की तो तो बाल शुद्ध ठेवत नाही, म्हणजे भान ठेवत नाही. भान ठेवत नाही म्हणजे जणू काय तो मुद्दाम भान ठेवत नाही, असा त्याचा अर्थ मला वाटतं. तसा अर्थ नाही. त्याला ते भान नसतं आणि म्हणून त्याच्या हातून पापकर्म किंवा वाईट कर्म घडतं, म्हणजे शिलाचरण होत नाही त्याच्याकडून. याचा संबंध शिलाशी आहे. शिलाचरण का होत नाही? म्हणजे पाणातिपात का होतं? अदिनदाना का होतं? कामे सुमिच्छा का होतं? मुसावादा का होतं? किंवा मद्यपान का होतं? का कठोर का बोललं जातं? किंवा निंदाजनक का बोललं जातं? किंवा व्यर्थ बडबड का होते? जीवन व्यर्थ का चाललेलं असतं? कारण भान नाही. आणि भान नाही ही नैसर्गिक अवस्था आहे. परंतु त्याला भानावर आणणं, जीवनाला जागृत करणं, जगण्याला जागृत करणं, भानावर येणं, हे साधनेचं काम आहे. हे प्रॅक्टिसचं काम आहे. त्याला आपण सती साधना म्हणतो. जागृतीची साधना, सतीपठ्ठाण. जे आपण मगाशी सुरुवातच केली. कायेत उतरा, जाणीवा पहा, चित्त पहा, मनोधम्म पहा, इंद्रिय पहा. जे काही चाललेलं आहे ते सगळं आपल्याला स्पष्टपणे कसं जाणवेल, याची साधना केली पाहिजे. मग आपलं बालपण कमी होतं. म्हणजे आपली अविद्या कमी होते. म्हणजे मूर्खपणा कमी होतो. आणि मग मूर्खपणा कमी झाला, तर मग पापकर्म आपोआपच कमी होतात. त्याला शिलाचरण म्हटलेलं आहे. आणि शिलाचरणाची ही साधना आहे. शील समाधी प्रज्ञा हा क्रम चुकीचा आहे माझ्या मते. हे मी बऱ्याच वेळा बोललो. तो बुद्धघोषांकडून आला, तो चुकीचा क्रम आहे. शील साधना, शील शील समाधी प्रज्ञा हा क्रम चुकीचा आहे. बाबासाहेबांनी प्रज्ञाशील करुणा जे म्हटलेलं आहे, तर करुणा म्हणजे ऍक्शन आहे, कृती आहे. शील हे प्रज्ञेनंतर येतं. प्रज्ञा म्हणजे समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, दृष्टी आहे. जोपर्यंत समजत नाही, म्हणजे बोध होत नाही, म्हणजे मोहावस्था कमी होत नाही, जागृती येत नाही, तोपर्यंत प्रज्ञा, समज येतच नाही. आणि समज आल्याशिवाय शिलाचरण होत नाही. कारण आपण चुकतो की चुकत नाही हे कळालं तर पाहिजे ना. ते कळाल्यावर आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो, की हा, हे माझ्याकडून पानातिपात होतंय, हे माझ्याकडून मुसावादा होतोय, किंवा हे माझ्याकडून मद्यपान होतंय,
की व्यभिचाराची भावना मनात निर्माण होते, किंवा हे अदिन्नदानाची भावना, चोरीची भावना, हिरावून घेण्याची भावना, हिसकावून घेण्याची भावना, भ्रष्टाचाराची भावना, लादण्याची भावना, ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा कळतं माझ्यात ही आहे म्हणून. आणि मग आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. तर हा जो अनुवाद आहे तो थोडासा एखादा बाल मनुष्य, अज्ञानी मनुष्य मुद्दाम करतो असा त्याचा अर्थ होतो, असं नाही ते. तो तो भानावर नाही, तो सतीमध्ये नाही, म्हणून तो पापकर्म करतो. आणि मग पुढं असं म्हटलेलं आहे की काय काय पहिले शब्द जे आहेत, अथ ज्याप्रमाणे पापानी कर्मानी पापकर्म करताना बाल मनुष्य, अज्ञानी मनुष्य हा शुद्धीत नसतो, म्हणजे भानावर नसतो. पण त्याचे परिणाम तर टळत नाहीत. तुम्ही अज्ञानात कृती करा, नाही तर मुद्दाम करा, परिणाम त्याचे टळतात. आणि ते परिणाम काय होतात, की त्याच्यात त्या सेही तो त्या से ही कम्मे ही अ, तो से ही से म्हणजे स्व, से ही कम म्हणजे स्वतःच्या कर्माने. स सच्चित्त पर्योदपानन म्हणतो ना आपण धम्मपालन गाथेमध्ये. स्वचित्त पर्योदपानन, स्वतःच्या चित्ताची शुद्धी. तसं से ही कम्मेही, स्वतःच्या कर्मानं तो दुर्मेधो म्हणजे दुर्बुद्धी मनुष्य. जो बाल मनुष्य हा दुर्बुद्धीचा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची बुद्धी काम करत नाही, योग्य काम करत नाही. असा दुर्बुद्धी मनुष्य स्वतःच्या कर्माने अग्गिढोव म्हणजे अग्नीच्या अं, ज्वालेमध्ये, ज्वालेच्या त्या धगीमध्ये तो भासतो, होरपळून निघतो. अशी ही गाथा आहे. आणि याच्यावर प्रॅक्टिकली चर्चा करण्यासारखं खूप आहे. ते आपण चर्चेमध्ये पण पाहू शकतो, किंवा काही गोष्टी आपल्याला उद्या कंटिन्यू करता येणं शक्य आहे, करायचं असेल तर. परंतु स्पष्ट आहे, अज्ञानामध्ये केलेली कृती, त्याचे जे परिणाम आहेत ते एखाद्या अग्नीत भाजल्याप्रमाणे आहेत, असं ते म्हटलेलं आहे. जेवढी कृती आपली वाईट असते, बालमनुष्याची कृती जेवढी वाईट असते तेवढे त्याचे परिणाम वाईट असतात. म्हणजे अग्नी जेवढा जास्त म्हणजे भडकला, खूप मोठा मोठा अग्नी आहे, आणि त्याच्यात जर माणूस सापडला, तो भाजून निघणार, होरपळून निघणार. त्याप्रमाणे वाईट कर्माच्या परिणामाच्या अग्नीमध्ये दुर्बुद्धी मनुष्य, बाल मनुष्य, भानावर नसलेला मनुष्य, सतीमध्ये नसणारा मनुष्य, अजागृत मनुष्य, त्याच्यातून होणाऱ्या वाईट कर्मामुळे त्याच्या परिणामामध्ये तो भाजून निघतो, होरपळून निघतो. अशा अर्थाची ही गाथा आहे. आणि मला वाटतं आज माझ्या बाजूने इतकं पुरेसं आहे. मी तुमच्यासाठी इथे थांबतो. परत परत बोला, परत बोला. सती हा कन्सेप्ट आहे की सती हे इंद्रिय आहे? सती प्रत्येक गोष्ट ही कन्सेप्ट म्हणजे आपण विचारात मांडतो, त्याच्या पाठीमागे काहीतरी अनुभव आहे. त्यामुळे कन्सेप्ट आणि अनुभवाला धरूनच कन्सेप्ट निर्माण होतो. त्यामुळे सती इंद्रिय हा फक्त कन्सेप्ट नाही. डोळा इंद्रिय आहे हा फक्त कन्सेप्ट नाही. इंद्रिय का आहे, तर त्याला दिसतं, त्याच्यामुळे दिसण्यामुळे त्याला ज्ञान होतं. डोळ्याला ज्ञान नाही होत, पण डोळ्यातून जे दिसणं आहे, ती जे आकार आहे, आकारधारी जे जे काही आहे, फॉर्म, ते फॉर्म ते डोळा कॅच करतो कॅमेराप्रमाणे, आणि त्याचं इंटरप्रिटेशन आपला मेंदू चालतं.
तर याला ते चक्षु इंद्रिय म्हटलेलं टोटल. चक्षु इंद्रिय म्हणजे फक्त डोळा, मांसल डोळा नाही, त्यातली ऍक्टिव्हिटी, त्यातलं कार्य, त्याला इंद्रिय म्हटलेलं आहे. तसं सती हा कन्सेप्ट नाही फक्त, सती हे कार्य आहे. मेंदूत आपल्या चित्ताचं, मनाचं, म्हणजे जिवंतपणाचं, कॉन्शियसनेसचं ते कार्य आहे सती, जागृत होणं. जागृत नसणं म्हणजे अजागृती आहे, मोहावस्था आहे, भान नसलेली अवस्था आहे. त्याच्यात जागृतीचा, सतीचा गुणधर्म आहे. ते त्याचं सती इंद्रिय जे आहे ते बोध करून देणारं इंद्रिय आहे, बोधीचं इंद्रिय आहे. म्हणून त्याला अं, बोधीचं इंद्रिय पण म्हटलेलं आहे, धम्म इंद्रिय म्हटलेलं आहे. धम्म पाहणारं इंद्रिय, धम्मेंद्रिय. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा, पंचधम्मेंद्रियांची एक शिकवण आहे. किंवा सप्तबोध्यांगामध्ये आधी सती येते, म्हणजे चारही पातळीवरची काया, वेदना, चित्त, मनोधम्म, सतीपठ्ठान. ते सती इंद्रिय ओपन झालं की धम्म विचय येतो पुढे. धम्म विचय म्हणजे धम्म दिसणं आहे, धम्माचं अनालिसिस आहे. हे आहे, हे आहे, याच्यामुळे हे होतं, हे नसतं तर हे होणार नाही. हा जो ही जी प्रतीत्य समुत्पादाची भाषा आहे, सारीपुत्र आणि अं, अं, दोन भिक्षूंचा तो संवाद आहे, बुद्धांच्या शिष्यांचा. नंतर नंतर बोलूया आपण याच्यावर. तर तो संवादामध्ये ते सारीपुत्र ते सांगतात, मला ते नाव आठवेना. त्या संवादामध्ये ते सारी सारीपुत्राला अं, दुसरे भिक्षू सांगतात, जे सिनियर भिक्षू आहेत किंवा सिनियर शिष्य आहेत बुद्धांचे. ते म्हणतात, सारीपुत्र विचारतो, काय शिकवण आहे बुद्धांची? तर म्हणे, महामोगल आहे. आ महामोगल आहे. महामोगलान नाही, महामोगलान नाही. सारीपुत्र महामोगलान हे तर दोघ जण मित्र होते आधी. दुसरं हे आहे अश्वजित, बहुतेक अश्वजित, अश्वजित जे पंचवर्गीय आहेत ना, पंचवर्गीयातले जे अश्वजित आहेत, त्या अश्वजिताचा आणि यांचा संवाद आहे तो. सारीपुत्राला जेव्हा अश्वजिताला पाहिलं त्यांनी, तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला काहीतरी समजलेलं दिसतंय, तुमच्यात ते जाणवतंय. म्हणे, कोण आहे तुमचे गुरु? म्हणे, बुद्ध आहेत. काय शिकवतात? म्हणे, मला माहिती नाही, ते पूर्ण सांगता येणार नाही, पण एक गोष्ट मला त्यांच्या शिकवणीतली माहिती आहे. ये धम्मा हेतुप भवा, हेतुम तेसंग तथागतो आह, तेसंग च यो निरोधो, एवं वादी महासमनो. महासमन म्हणजे मोठे श्रमण, म्हणजे बुद्ध. बुद्धांची शिकवण काय, की जे जे धम्म कारणातून निर्माण होतात, ये धम्मा हेतुप भवा, जे धम्म कारणातून निर्माण होतात ते कारण बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्यांचा निरोध कसा होतो हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणजे दुःखमुक्ती बुद्धांनी सांगितलेली आहे. एवढं मला माहित आहे. तर तेवढं सांगण्यानं त्या सारीपुत्रावर मध्ये डोक्यात प्रकाश पडला, कारण तो आधी शोधत होता आणि नंतर तो मग बुद्धांचा मुख्य शिष्य बनला, हे आपल्याला माहिती आहे. तर प्रकाश पडला म्हणजे सतीमध्ये आला, तो भानावर आला. आणि भानामध्ये म्हणजे ते इंद्रियासारखं, ते जणू काय काय डोळे उघडल्यावर आपल्याला कसं दिसतं, तसं सती इंद्रिय, जागृतीचे इंद्रिय आपल्यामध्ये ओपन झालं की मग आपलं आंतरिक अस्तित्व कळतं आपल्याला. म्हणजेच म्हणतात धम्म कळतो. धम्म कळतो म्हणून धम्मविचय होतो. आणि मग आपल्याला कळाल्यावर एक वीर्य, म्हणजे आपलं जी ऊर्जा आहे ती मोकळी होते, वीर्य. मग अत्यानंद होतो, प्रीती. मग प्रश्रब्ध अवस्था येते, शांत अवस्था येते. मग चित्त समाधीमध्ये जातं.
आणि उपेक्षेमुळे दुःखमुक्ती मिळते. असं ते सप्तबोध्यांगांची ती शिकवण आहे. असो, त्याचा एक आपल्याला केव्हा तरी डिटेल अभ्यास आपल्याला करावाच लागणार आहे. कारण ते छोटंसं जे पुस्तक आहे आनापानसती सुत्त, त्याच्यामध्ये सप्तबोध्यांगांचा उल्लेख आहे. तो आपल्याला एक स्वतंत्र अभ्यास आपल्याला सुरू करायचा आहे. हे धम्मपद झालं की मग आपण त्याच्याकडे वळणार आहोत. तोपर्यंत आपली तयारी पण झालेली असेल. कारण ते सूत्र समजणं थोडंसं प्रगत काम आहे, असं मला वाटतं.